भावनेने जमलेले बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मुद्दाम कार्यक्रमासाठी आलेले, खर तर त्यांना बोलायला लावायला पाहिजे आपण. सन्माननीय माझे परमस्नेही ख्यातनाम कवी इंद्रजित भालेराव सर यांचं मार्गदर्शन मीही कधी कधी घेत असतो. आता एका पुस्तकाचं लिखाण चालू आहे. त्याने थांबा म्हटलं त्यामुळे मी त्याचं रूप कसं बदलायचं त्यावर बोलू आपण. संगीत प्रवचन करतो कधी कधी. 1 तासाचं प्रवचन करायचं तर संगीत थोडंसं मिसळलं की संगीत प्रवचन होतं. भागवताच्या कथा खूप केल्या, उद्धव गीता केली, भगवद्गीतेवर प्रवचन केलं, स्वामीचे सूत्रावर संगीत प्रवचन झालेत माझे. आणि यावेळेस इथे आग्रह झाला की 1 तास का बोलत नाही, परंतु तुम्ही संगीत प्रवचन करा. संगीतकार या ठिकाणी उपस्थित झालेले. तबलजी तुमचं नाव काय? रमाकांतजी. कृष्ण हार्मोनियमवर कृष्णाजी आहेत, तबल्यावर रमाकांतजी आहेत. मिस केलेलं एक छोटस काव्य आहे, त्याच्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि डायरेक्ट तुम्हाला मला प्रश्न विचारायचा की तुम्ही जिवंत आहात काय? आम्ही जिवंत आहो सांगा कसे म्हणावे. आम्ही जिवंत आहो सांगा कसे. प्रमाण द्या मला, प्रमाण. रिटायर झाल्यानंतर तुम्ही पैसे घ्यायला ज्यावेळेस जाता, पेन्शन घेण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो की तुम्ही जिवंत आहात काय? तुम्ही जर म्हणाले मी आहे ना, मी नाही, ते प्रमाण नाही, लिखित प्रमाण पाहिजे कुठलं तरी तुम्ही जिवंत आहात म्हणून. आणि हा प्रश्न आजच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. स्वतःला तपासून घ्यायचं, मी जिवंत आहेत का? दुसऱ्याला तपासून घ्यायचं, तू जिवंत आहेस का? तू बुद्धिवान, तू कलावान, तू अमुक तमुक नंतरच्या गोष्टी. जिवंतपणा म्हणजे सळसळतेपणा. जिवंत म्हणजे गती आणि विकास, हे जिवंत होण्याचं लक्षण आहे. तुमची गती थांबली, तुम्ही मेले, आत्ता मेले, आणि ती यात्रा उशिराने गेली. तुमची मती गेली, गती गेली, स्वतंत्रता सती गेली, एक एक तुमच्यातलं जे आहे ते गेलं. विकास थांबला तुमचा. मुरुद्याड माणसं किती भेटतात आपल्याला, ज्यांना काही कळत नाही. प्रेताला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही. फरक काय? त्याची हालचाल थांबलेली असते, त्याचा श्वास थांबलेला असतो. श्वासाच्या भरोश्यावर तुम्ही जिवंत असता तर लोहाराचा भाटा तुमच्यापेक्षा जास्त जिवंत आहे. ज्ञानाच्या भरोश्यावर तुम्ही जिवंत असता तर तुमच्या अगोदर सगळे शोध लागलेले आहेत. मी गायन करतो, तुझ्या अगोदर सूर सापडला कोकळेला. मी घर बांधलं, सुगरेने तुझ्या अगोदर घर बांधलं. तुझ्या अगोदर सगळं केलेलं आहे. लाडगावला आमच्या खिडकीमध्ये एक पाखरू बसलेलं आहे. 25 दिवस झाले. उन्हाच्या बाजूने खिडकी आहे आणि तिथे ते बसलेलं आहे. अंडे दिलेत त्यांनी. भर उन्हात तुम्ही नाही बसू शकणार. त्याची ममता जिवंत आहे. मागे दृष्टांत सांगायचं की ज्ञानेश्वर महाराजांनी स्पर्श केला आणि रेड्या बोलायला लागला. एका खेडेगावात गेलो आणि तिथं ते ओट्यावर बसलो. म्हशीचं दूध काढायला शेतकरी आला. त्यांनी समोर काहीतरी ठेवलं. शेतकऱ्याला म्हटलं काय ठेवलं? तो म्हणाला भूत आहे. भूत म्हणजे काय? म्हणलं इचच मेलेलं जे वगैरे आहे ना, त्याच्या कातड्यामध्ये भूस भरलं. आणि तिला म्हणलं असं का? म्हटलं म्हैस काही कळत नाही तिला, सर्कस मध्ये नसते. अरे तुझी गाडी आली तरी ती जागच्या हालत नाही, रोडवरची किती बिंडोक आहे. आणि तुझा गैरसमज होतो की माझं बाळ जिवंत आहे आणि म्हणून तिला पाना फुटतो. भोळी असली म्हणून फसवणं चांगलं नाही ना.
आणि म्हणजे स्वप्नात झाली माझ्या का झालं कोणास ठाऊक. म्हटलं वेळी कुठली तुला शेतकरी फसवतो ग. ती म्हणाली नाही शास्त्री बा, माझ्या वेळा बाळाचं कातड जिवंत असताना ते बघितलं की मला खळखळ पाना फुटतो. आता माणसाला विचारा तुझं बाळ गटारात पडले दारू पिऊन. माणसाला विचारा की त्या अंधश्रद्धेत तुझं बाळ पडलेलं आहे. याला सगळं व्यवहाराचं ज्ञान आहे. हा संत्री झाला, मंत्री झाला, हा मोठा झाला. एक चिंचोक हा 1,00,000 रुपयाला घेतो. जिवंत आहे का? साधी वेळ लोक फसतील हो. 2,00,000 लोकांनी निवडून दिलेला माणूस, 12,00,000 लोकांनी निवडून दिलेला माणूस, कुठल्या तरी सत्तेवर बसलेला माणूस इतका मूर्ख, इतका भोळा असू शकतो. म्हणून प्रश्न आहे, आम्ही जिवंत आहोत सांगा कसे म्हणावे. तुमची नजर जिवंत का? एवढंच तयार करायचं तुम्हाला, फक्त एवढंच तयार करायचं आहे. तुम्हाला पाहता आलं पाहिजे, तुमचं पाहणं जिवंत नाही. तुम्हाला ऐकता आलं पाहिजे, तुमचं ऐकणं जिवंत नाही. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुमचं बोलणं जिवंत नाहीये. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी माणसाकडे पाहून म्हणतात, तुम्ही महात्मे की गा, तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे. जो देतो ना तो जिवंत असतो. मनुष्य गौरव दिन आहे स्वामींनी केलेला. महात्मा म्हटलं काही अंगावर नसताना, कपडे काही नसताना महात्मा म्हटलं माणसाला होण्याची शक्यता आहे म्हणून म्हटलं, ते गुण आहे म्हणून म्हटलं. किती गोड बोलत होते स्वामी. चतुर्विध भूतग्राम अभय द्यावे. जारज अंड स्वेदज आणि उद्भिज यांना तुम्ही अभय द्या. अभय देणं हे जिवंत माणसाचं लक्षण आहे. मोठं राष्ट्र आहे, मोठा देश आहे म्हणून देता येईल असं नाही आहे. युक्रेन, रशिया बघा तुम्ही, अमेरिका, इस्रायल, तुम्ही हे इराण बघा, सगळं देता येतं, अभय देता येत नाही. म्हणून मेलेली माणसं सगळी. मूर्त माणसं. प्रश्न महत्वाचा आहे. आज सगळ्यांना तो प्रश्न आहे. तो शिकला ही गोष्ट खरी, पैसा तुझ्याकडे हे खरं, सगळं खरं आहे. खळकन डोळ्याला पाणी येईल. एखादं दुःख बघितल्यानंतर हे तुझ्या डोळ्यात जर नसेल ना, काय म्हणायचंय तुला? जन्म दिलेल्या आई वडिलाला तो सांभाळत नसेल ना, काय म्हणायचं तुला? मेलेला बरा असं ती म्हणतात नाही, त्यांचं खोटं नाहीये. दररोज तुम्ही उद्देशी श्लोक म्हणत असता, अनेक श्लोक म्हणता, पण एक म्हणता कृष्णाला नमस्कार करत असताना, वसुदेव वसुतम देवम. वसुदेवाच्या मुला देवा ददाती ती देव, जो देतो त्याला देव असं म्हणतात. वंदे इथं लावा, एक नमस्कार. कंस चाणूर मर्दनम, इथे एक वंदे लावा. तुझ्या सामर्थ्याला माझा नमस्कार. सामर्थ्य ज्याच्यामध्ये नाही तो पांगळा आहे, लोळा आहे. देवकी परमानंदम, इथे एक वंदन करा. देवकीला परम आनंद देणाऱ्या कृष्णा तुला माझा नमस्कार आहे. अरे पोरा, चष्मा फुटला 4 दिवस झाले रे. आण म्हटलं, आणला नाही तू. कसं जिवंत म्हणायचं? देवकी परमानंदम म्हणताय ना, तुम्हाला आईला वंदन करत असाल ना. 2-4 वेळ मी त्या विषयावर बोललो, आता परत बोलतो मी. आमचे इंद्रजित भालेराव सर अत्यंत बुद्धिमान आहेत, उत्कृष्ट लेखक आहे, आणि त्यांची कविता तुम्हाला जिवंत करणारी कविता आहे. तुमच्यामध्ये संवेदना निर्माण करणारी कविता आहे. आईला घेऊन ज्यावेळेस ते दत्तगडाला आले ना, आईने दीक्षा घेतली होती आणि थकल्या होत्या. खूप कवी बघितलेत मी, आईवर कविता खूप लिहिल्या, तेवढंच आईकडे दुर्लक्ष केलं. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, नाव नाही घेत मी, फार छान बोलायचे. आई दुसऱ्याची काही भांडी घासत होती.
कला असणं गोष्ट वेगळी, वक्तृत्व गोष्ट वेगळी. कवी ग्रेस लता मंगेशकरांच्या घरी गेले, कवी म्हणून चांगले होते. सकाळी बाथरूमला गेले, गुटखा खाल्ला होता, पिचकारी मारली, भिंतीवर पडली. ते म्हटले, ग्रेस तुम्ही कवी म्हणून चांगले आहात, माणूस म्हणून तुम्ही चांगले नाही. वक्तव्य आलं पाहिजे. आमच्या भल्याराव सरांनी आईला हातावर घेतलं. तो जिवंतपणा मी बघितला. पूर्ण गडाला चक्कर मारली. आईला सांगत होते, बघ ते झाडं किती चांगले आहेत, ते टेकडे किती उंच, बघ इकडे तलाव बघितलंस का तू? आज मृतांची संख्या जास्त वाटते. महर्षी व्यासांनी उल्लेख केला 5 माणसाचा जे जिवंत असून मेलेले. जिवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तित दरिद्री व्याधित मूर्ख प्रवासी नित्यसेवक. 5 माणसं जिवंत असून मेलेले नाही. ज्यांना स्वातंत्र्य नाही, ते जे परतंत्रामध्ये आहेत, ते परीक्षेमध्ये जे जगतात, ते स्वेच्छेमध्ये जगतात, ते जिवंत आहेत, परीक्षेमध्ये जगतात. दरिद्री काही जिवंत, हातात काहीच नाही, पैसा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही हातामध्ये. श्री प्रभू बाबा रुद्धपूर मध्ये होते. मातंगाच्या घरी गेले आणि त्यांचे उतरंडे उतरायला लागले, एक एक गाडगा तपासायला लागले. मातंग बाजूला उभे आहेत. ते म्हणतो, प्रभू काय बघतोस रे तू? रिकामे आहे गाडगे, बुद्धी रिकामी आहे, काही नाही रे आमच्याकडे, आम्हाला मोजताच येत नाही. बाबासाहेबांवरचं गीत ऐकलं मी, खूप छान वाटलं मला. आम्ही जिवंत आहो, त्यांनी म्हटलेलं आहे. हा आकाश मोजितो आम्ही भीमा तुझ्यामुळे, आकाश मोजितो आम्ही भीमा तुझ्यामुळे, आकाश मोजितो आम्ही भीमा तुझ्यामुळे, संकट झेलतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, मोजितो आम्ही भीमा तुझ्यामुळे. मोजता काहीच येत नाही आम्हाला, जमीन नाही, काय मोजायचं? पैसा नाही, काय मोजायचं? शिकलो नाही, गणित येत नाही, मोजायला गणित लागतं, काय मोजायचं? गावाच्या बाहेर आम्हाला फेकलंय, मेलेले जनावर ओळून देतो, मोजायचं काय आम्ही? कुटके मागून खातो. इतके मजबूर आहोत की आराने पाहिजे सुद्धा, बाईसाहेब भिक्षा वाढा हो, बाईसाहेब. आकाश मोजितो आम्ही भीमा तुझ्यामुळे, बंदूक नको आम्हाला, अनुभव तो नको रे, बंदूक नको आम्हाला, अनुभव तो नको रे. शब्दाने 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 मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. तुमचे जे पुरुष महापुरुष आहेत ना, त्यांचे असंच कविता करा तुम्ही. आता मोजायला लागलो आम्ही तुझ्यामुळे. आता सूर्याचा पृथ्वीचा अंतर आम्ही मोजतोय, आम्ही तलावातलं पाणी मोजतोय, आम्ही रक्तातल्या धमतल्या बिमारी सगळं मोजायला लागतो. भीमा तुझ्यामुळे. गीत तुम्ही असं कधीतरी चक्रधर स्वामीवर लिहा. शिरका पले तरी वंदन
तथागताला शिर का परे तरी शिर का परे तरी वंदन तथागताला येथेच वागतो आम्ही भीमा तुझ्या आकाश भीमा तुझ्यामुळे आकाश मोजितो आम्ही भीमा तुझ्या मोजता त्यालाच तर तो जिवंत आहे. त्याला मोजता येतं आहे का जनरेटर आहे नाही ना. आणि मी जिवंत शब्दाची व्याख्या तुम्हाला सांगितली. गती आणि विकास तो ज्याचा संपला तो मेलेला आहे. आणि म्हणून भगवान चक्रधर स्वामी तुम्हाला एका एका सूत्रातून जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. जनरेटर आहे का? इतरांना जिवंत करू शकता. तरुण त्यालाच म्हणायचे की तो त्याला तारून देतो, दुसऱ्याला तारून देतो. मग तो म्हातारा असेल, विकलांग असेल, रंजल्या गांजलेला असेल, नाही तर मग तो तरुण नाही आहे. तो कोणाची उपयोगी पडत नाही, तो तरुण नाही आहे. आणि म्हणून भगवद्गीतेने तुम्हाला परत परत जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ब्रह्मविद्येने बरेचदा आपण मरतो पुन्हा जिवंत होतो, मरतो पुन्हा आणखी जिवंत होतो. चक्रधर स्वामींच्या गिळ्याने तुम्हाला या ठिकाणी सांगतो. स्वामी वेगवेगळे असतात मुक्कामी, बरेच दिवस मुक्कामी असतात. सकाळची वेळ असते. महादेवराजाने जंगल दाखवून ठेवलेलं असतं, अभयारण्य. सकाळी स्वामी उठतात 4-5 वाजता, फिरायला जातात. सोबत काही मंडळी असते भक्तीची, आणि मध्ये एक रिकामी जागा असते, तिथं स्वामी जातात. शांत वातावरण असतं. झोळझोळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज येतो, पक्ष्यांचा किलबिलाट, मंद मंद हवा लागते, गुदगुल्या करते ती. सकाळची प्रसन्न वेळा, तिथे उभं राहिलेले असतात सगळे त्या पटांगणामध्ये. अचानक त्या झोपेतून काहीतरी येण्याचा आवाज येतो, कुठला तरी प्राणी आलाय. सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं. जोरात आवाज येतो, काहीतरी आहे. काय असेल? हत्ती असेल, वाघ असेल, लांडगा असेल, काय असेल, सगळे तिकडे बघतात. आणि अचानक त्या प्राणी जेव्हा बाहेर येतो, मग तो एक डुक्कर असतं, अत्यंत प्रेमान झालेलं, 2 त्याचे दात असत असेल, ते माणसाला झडक मारताना चिरतं. ते स्वामींच्या दिशेने येतं. सगळे ते उभे असतात, सगळे पळून जातात. माणसं कधीही सारखीच असतात. अपघात झालेला असतो, आत्महत्या केलेली असते त्यांनी थोड्या वेळ. भयाने कंपित झालेले सगळे पळून जातात. स्वामी जागेवर स्थिर असतात. कोणी वरायला गेले, कोणी झाडावर लपडे, कोणी कुठे गेलेलं आहे. स्वामींच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता आहे ती तशीच आहे, ती तशीच प्रसन्नता आहे. डुक्कराला स्वामीच्या समोर उभं राहिलं, स्वामीच्या चेहऱ्याकडे बघितलं. जनावरांना पुस्तकं वाचता येत नाही, पण मस्तक वाचता येते त्यांना. स्वामीजींच्या चेहरा बघितला. असं तर बघितलं तर वाघिणीने पिल्ली घेतली स्वामींनी, तर असंच बघितलं तर सशाने एकदम तर स्वामींच्या जवळ बसलाय. पारध्यानंतर असं नाहीये, अगोदर त्यांनी अनुभवले स्वामी, त्यांची हालचाल अनुभवली, त्यांचं पानं अनुभवलं. विश्वास कुठे ठेवायचा माणसाला प्रश्न पडलेला आहे. जनावर पारखून विश्वास ठेवतात. स्वामींच्या समोर उभं राहिलं, त्यांनी स्वामींचे डोळे बघितले, तसेच मागे निघून गेले. ते नंतर सगळे पळलेले आले. तुम आगेवर हम तुम्हारे पीछे म्हणणारे हे कधी आडवे ते सांगता येत नाही. स्वामींनी चिडायला पाहिजे होतं, मी चिडलो असतो.
बेटावर मला घेऊ म्हणता पळून जाता घाबरून पळून एवढा भरोसा नाही. स्वामी चिडले नाही. आनंदाला चिडता येत नाही, लक्षात ठेवायला. प्रेमाला मारता येत नाही. दारूच्या नशेत त्यांनी त्याला मारलं, पण आनंदाच्या भरामध्ये मारलं का कोणी कुणाला नाही. मारताच येत नाही, चावताच येत नाही. प्रकाश आंबेडकर त्यांच्या हिमाल कशाला वाघाच्या तोंडामध्ये डोकं टाकतात, चावता येत नाही वाघाला सुद्धा. वाघातला मैत्रभाव जागा केला ना, वाघ प्रेमळ बनतो, त्याच्यामध्ये जिवंतपणा येतो. पत्रकार वाघळे गेले त्यांच्या समोर, तो अरे नका बाजू बाजू चल बाजू वगैरे घाबरू नका म्हटलं. तो काही करत नाही माणसाला. सर्पमित्र होता येतो तुम्हाला. सगळे मैत्रभाव तुमच्यामध्ये निर्माण करणं महत्वाचं आहे. खूप मित्र तुम्हाला. चेतक मोडा महाराजांना प्रथमचा मित्र आहे. वाघे नावाचा पुत्र असेल शिवाजी महाराजांचा मित्र. हे सगळे मित्र आहेत. गाई वगैरे बैल सगळे मित्र आहेत, सगळे मित्र आहेत. आता मी निर्णय काय दिले की कीटक सुद्धा तुमचे मित्र आहेत. बारीक किडे जे तुम्हाला दिसत नाही ते सुद्धा तुमचे मित्र आहेत. तुम्ही दही खाताना दह्यामधले जे कीटक आहेत ना, जे जंतू आहेत ना, ते तुमचे मित्र आहेत. जे तुमचं पोषण करणारे जंतू आहेत ना, ते तुमचे मित्र आहेत. मुलगा तुमचा मित्र आहे, साप तुमचा मित्र आहे. हा तुमचा मित्र तुमचं धान्य सांभाळतो. मुलगा तुमचा मित्र आहे, तो झाडावर चक्र मारतो, तो काही क्रिकेटचा दावा काढत नाही. तो त्यात सूक्ष्म शत्रू कीटक जे आहेत त्यांना तो मारत असतो. सगळे मित्र आहे, तो सगळीकडे मित्र आहे. म्हणून कोण्याही जीवाचा अनुभव मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुम्ही महात्मे की का तुम्ही चतुर्विधा भूत रामा अभय द्यावे. संध्याकाळी गाडा तयार केला, चिखल तयार केला, धुप्पा बांधायची. सकाळी स्वामींनी बघितलं आणि त्या मुंग्या बघितल्या. म्हटलं बांधकाम करायचं नाही का, सगळं मुंग्या झालेले तिथे. येथेची सेवा ती भूता अविरोधे करावी. तुम्ही कोणाला दम देऊन सेवा करत असाल तर ती सेवा नाही आहे. डुक्कर येऊन गेलो, स्वामी प्रसन्न आहेत. सगळ्यांमध्ये अपराधाची भावना निर्माण पळायला होतं पाहिजे. आपण बिडारावर गेले, जिथून आले होते तिथं बाईसाला समजायचं. बाईसा शिवाय द्यायला लागले खूप त्यांना. तुमचं मड गेलं वगैरे शिवाय द्यायला लागल्या. स्वामी तसेच प्रसन्न आहेत. त्यांनी थोडा धोका दिला, ते सोबत आहेत, त्यांच्यावरही प्रसन्न आहेत. शिवाय देते त्या बाईसावर प्रसन्न. स्वामी एकच त्या ठिकाणी म्हणतात, बाई ती चुकलेले नाहीत, चुकीच्या जागेवर उभे होते. ते भयाच्या जागेवर उभे होते. बाई पळाले ते तिकडे घाबरून. तुम्ही चुकलात बाई, तुम्ही सुद्धा क्रोधाच्या जागेवर उभे आहात म्हणून तुम्ही शिव्या देत आहे. अनुद्वेगकरम भक्तम सत्यम प्रियम हितम चेयत. महात्म्याने प्रिय भक्ती या व्हावे, पण त्यासाठी अगोदर काय करावं लागेल, तुम्हाला जागा बदलावी लागेल. बाई आम्ही अभयाच्या जागेवर उभे होतो, आम्ही नाही घाबरलो बाई. म्हणून अभयाचं दान द्या. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगू द्या. कोण शस्त्रास्त्र तुमच्याकडे म्हणून काय करायचंय? भय निर्माण करताय तुम्ही, शांती भंग करताय तुम्ही, भय निर्माण करताय. स्वामींनी एक सूत्र सांगितलं, त्या ठिकाणी घेऊन जा सोबत. बाई पळतो पळतो आहे. जो पळला ना परत वापस येऊ शकतो, जो घसरला ना परत उभा राहू शकतो, जो पडला ना परत आणखी उभा राहू शकतो. तो ही क्षमता प्रत्येक जीवामध्ये आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा एक मोलाचा सल्ला देणारे सूत्र आहे, घाबरू नकोस, पळतो परतो आहे. तू अभयावर तीर आहे मनवा, पळतो परतो आहे. पटकन समजा, तू अभयावर तीर आहे रे मनवा, पळतो परतो आहे रे मनवा, पळतो परतो आहे.
अभयावरती आहे, अभयावरती राहा. तुम्ही उभे कुठे आहात? प्लॅटवर नाहीये, कॉर्नरची जागा आहे तिथं नाहीये, क्रिकेटच्या मैदानात नाहीये, जागेवरच उभं नाही. तुमचा निर्धार महत्वाचा आहे. आणि गीताशय सांगते, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र विजयी भवती ध्रुवाणी तिरमती मम. हा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो पळण्याचा. आता तर खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतो, होता असतो आपण. तुम्ही इतना जो मुस्कुरा रहे हो, खूप छान गेलेल्या. तुम्ही इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. तुम्ही इतना जो तसं हसणं पाहिजे. कमाल वाटलं ठेवला तो म्हणतो काय दुःख आहे तुला, तू हसतोय, हसण्यानं झाकतोय त्याला. तू प्रत्येक माणूस हसतोय ना, याला मोकळं हसता येत नाही. याच दुःख झाकलेलं हसणं आहे, खोटं हसतो. पोटात कळा निघतात, पोट माझी आज्ञा आहे. घरोघर मतभेद आहे, मुलाचं बापाचं, भावाचं भावाचं, शेजाऱ्याचं जमत नाही. इतर टेन्शन खूप आहे, शारीरिक मानसिक. फोटोग्राफर सांगतो हसाना, प्लीज स्माईल, बटन दाबीपर्यंत. याला हसताच येत नाही, हसणे इतकं सुखच नाही यांच्याकडे. फोटोग्राफर विनंती करतो, ओरडून घेतो, हसणं कसं तरी. अरे तुझ्या नातवांना दिसू दे, तो खुश होता म्हणून हस थोडसा. फक्त कळ मार, खोटं आज बटन दाबेपर्यंत. याला हसताच येत नाही. नंतर मग कसं तरी खिखी करायला लागतो. नाही गप बसा. कसं हसावं माणसाने? दात दिसू नये, आवाज येऊ नये, अरुण गोळी सारखं असावं. अरुण गोळी कोण? रामायणामधलं काम करणारा अरुण गोविल, रामाची भूमिका करणारा. इतकं सुंदर, मला खूप आवडायचे ते. असं स्मित करायचं ना, तो गोड पूर्ण वातावरण बदलून द्यायचं, इतकं गोड स्मित करायचा. पत्रकाराने त्याला विचारलं, तुम्ही इतकं गोड कसं असता? तो म्हटलं, मी 2 वर्ष प्रॅक्टिस केली दारसा समोर उभं राहून. तुम्ही इतना जो मुस्कुरा नहीं हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. तुम्ही इतना जो, असा प्रसंग हसणं आहे. हसण्यामध्ये भय आहे आपल्या. मुक्त जीवन कुठे आपल्याकडे? ते नाहीच आहे आपल्याकडे. म्हणून तू अभयावरती राहे, मनवा पळतो परतो राहे. पळाला त्याची चेष्टा करू नका, पडला त्याला हसू नका. राहील उभा तो. अमेरिकेचे जे अब्राहम लिंकन होते ना, राष्ट्राध्यक्ष, फार विनोदी लेखक होते. 7 वेळेस पडले इलेक्शन मध्ये, 8व्यांदा उभे राहिले. तुमची दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हिंमतच होत नाही. तो निर्धार अर्जुनामध्ये आहे. अर्जुनाचा निर्धार आणि कृष्णाचा विवेक जिथं आहे ना, तिथं विजय आहे. विजय मिळाला की माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असतात. भगवान चक्रधर स्वामींचे सूत्र गोड सूत्र आहे, बाई पळे तो परतोला आहे. सगळ्यांना हिंमत द्या. आत्महत्या करणाऱ्या माणसाला हिंमत द्या, हिंमत द्या. आमचे भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम आत्महत्या करायला गेले का डोंगरामध्ये? काहीच होणार नाही. वाटतं रस्ते बंद झाले सगळे, कधीच बंद झालेले नसतात. एक संन्यासी म्हटलं, मला नाव नाही आठवत त्यांचं. ते म्हणाले, बाळा कुठे चाललास? ते म्हणाले, काही फायदा नाही, मला रस्ते सगळे बंद झाले, वाटा बंद झाल्या, आत्महत्या करायची. अरे नाही, आत्महत्या करू नकोस. तुझ्याकडून काहीतरी एक विशेष करून घ्यायचंय परमेश्वराला. जा घरी, पैसे नाहीत माझ्याकडे. भाड्याला पैसे दिले त्या संन्याशाने. फक्त का तुम्हाला पळतो परतोला आहे. राष्ट्रपती झाले ते. तुमच्या लेकरांना सांगा, मुलींना सांगा, परत तुम्ही वापस करू शकता. बाण नावाचा एक कवी होता संस्कृत साहित्यामध्ये. ब्राह्मणाचा मुलगा अभ्यासाला गेला, काहीच येत नाही, खूप पाठांतर केलं तरी लक्षात राहत नाही. म्हटलं जगण्यात अर्थ नाही, मरतो मी. आत्महत्या करायला आश्रमातून बाहेर पडला.
जंगलामध्ये एक विहीर होती, बाया पाणी भरत होत्या, थांबला तिथं, म्हटलं विहिरीत उडी टाकतो. पाणी भरलं, बाया गेले निघून. आता कोणी नव्हतं, गेला धावावर बसला. धाव म्हणजे की तुम्हाला धाव कशाला म्हणतात ते आहे ना, दगड असतो, सौंदर्य असतो, नाळावर असतो. आणि मग तिथे गेला, बसला. सहज बघितलं त्याच्याकडे अशी खळ पडलेली होती, एक खोच त्या दगडाला गोल. बघितलं, म्हणजे दगडाला कापणार कोण आहे? दगड तर कठोर असतो. लक्षात आलं की तो सौंदर्य आहे ना, त्यानं कापली. सौंदर्य माझे काय, दगड पटकाय तरी कापली. कारण काय, सातत्य, त्याला स्वाध्याय असं म्हणतात. म्हटलं मी तर माणूस आहे, गेला परत आश्रमात अभ्यासाला लागला आणि संस्कृत मधली पहिली कादंबरी नावाची कादंबरी त्यांनी लिहिली. आम्हाला अभ्यासाला होती. क्रियापद त्याचं 7-8 पेज नंतर ते क्रियापद येतं. दमछाक होते माणसाची. परत त्यांनी महाकाव्य लिहिलं. घाबरता कशाला हो, अभयावर उभे राहत. दगडावरची एक रेष आपण म्हणतो ना, ती रेष आहे तुमची गुरु होऊ शकते. गुरु होऊ शकते. मित्रांचा विचार करा. मधमाशी नसते तर काय झालं असतं? तुम्हाला कोबी खायला मिळाली नसते, फुलं मिळाले नसते, भाजी कुठलीच मिळाली नसती. एकेकाळी मधमाशा मोहळ लागले ना का शेतामध्ये, ते हाकलून द्यायचे, जाळायचे. आता नाही, ज्यांनी डाळिंब लावले ना त्याला किंमत कळलेली आहे. तो मधमाशाचा मोहळ तयार करतो. शत्रू वाटत होता मधमाशा, आता ते मित्र झालेले, आता मित्र झालेले. ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदा, आणि ते पसायदामध्ये गोड दुसऱ्या क्रमांकाची, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. काय गोड आहे हो, खूप गोड आहे मूवी. या पसायदांमध्ये सज्जनांची नावं घेतली नंतर. अगोदर दुष्टाचं नाव आहे, जे खळांची, खल म्हणजे दुष्ट, त्याची व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, निघून जाऊ. किती काळजी हो. बिमार मुलगा आहे, त्याला एक लक्ष देत आई त्याच्याकडे असतं, कारण ती आई असते. सशक्त मुलाकडे लक्ष नाही देत. व्यंकटी, आपल्या सगळ्यामध्ये व्यंकटी वाकडेपण आहे. तुमच्या नजरेत वाकडेपण आहे, तुमच्या बोलण्यात वाकडेपण आहे, तुमच्या चालण्यात वाकडेपण आहे, तुमच्या राजकारणात वाकडेपण आहे. वाकडेपणा तुम्हाला सरळपणाचा आनंद नाही देत ना. आणि मग तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परी पडो मैत्र जीवांची. हा मैत्र भाव. किडे मुंगे सगळे सगळे तुमचे मित्र आहेत. तुमच्या शरीरामध्ये मित्र आहेत, शत्रू आहेत. शत्रू आणि मित्राची लढाई सुरू असते. तुम्हाला वाचवण्यासाठी तुमच्या शरीरातले तुम्हाला दिसणारे जंतू सुद्धा तुमच्यासाठी मदत करतात. तुम्हाला एक कविता कोणाची माहिती नाही मिळाली. वनव्यामध्ये मित्र गारव्या सारखा, पण असं वाटत नाही. मित्र वनव्यामध्ये घासलेटा सारखा. आणखी भडकून देणार, आणखी भडकून देणार. भगवान श्रीचंद्र स्वामींना समजून घ्या. सूत्र गोड आहे, गोड आहे. सूत्र ओव्या अभंग सगळं सगळं खूप गोड आहे. आणि मग इतरांच्या हिताचा विचार करा, पण स्वतःच्या हिताचा विचार करा. आपुलिया हितासे जो जागता, धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. आपुलिया हितासे जो जागता, धन्य माता पिता. हा बोलो कुठून उचलला असेल तुकाराम महाराजांनी. उद्धरेदात्मन आत्मानम आत्मानम अवसादयत. आत्मनो बंधुर आत्मोरिपुरात्मन. जुना आधार घेत आमची नवी कवी सुद्धा आधार घेत असतात. जुना आधार. वज्रावती कठोरारी मृदुनी कुसुमावती. नवमेना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेद वैसे. आपल्यासाठी गेले त्यांनी, आपल्यासाठी गेले. त्याच्यावर प्रेम करा. भालेराव सर तुमच्या परिसरातले त्यांची पुस्तकं वाचा, कविता वाचा ना. त्यांची कविता वाचली की मलाही प्रेरणा मिळते, मलाही प्रेरणा मिळते. आता मित्रावरचा आपला विषय चाललेला होता.
त्याने मित्राला सांगितलं माझ्या गावाकडे चाल, माझ्या व्यवस्था काट्याकुट्याचा तोडवीचा रस्ता आणि ग्रामीण भागाचं जे चित्र त्यांनी उभं केलंय ना, आणि सगळ्याच कविता अप्रतिम अशा प्रकारच्या कविता आहेत. शब्दांवर प्रेम का करत नाही तुम्ही? शब्दे सामर्थ्य अति चंद्र स्वामींचं सूत्र आहे, शब्दावर प्रेम करा. त्याच्यात भाष्य केल्यासारख्या मागणी घेणे, शब्दांचे चिरत नाही, शब्दांचे अस्त्र यत्न करू आणि स्वतःला जिवंत करण्याचा प्रयत्न करा. जिवंत करा. मी सांगतो मी एवढ्याच जागेत तुम्हाला दुरुस्त करायचं, चांगलं पाहायचं तुम्हाला. कसं चांगलं? शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे बघितलं तसं. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती, वदले छत्रपती. तुम्ही पाहता ते पाहत होते, तुम्ही बघितल्यानंतर तुमची नजर चुकते आणि निर्भयामध्ये तुम्हाला बाई दिसत नाही, आई दिसत नाही. तरुण तरुण मुलांमध्ये तुम्ही काय बघताय? अलीकडे काय बघताय? सगळं नजर दृष्टी तयारी केलेली नाही. अलंकार अनवस्त्रभूषणी. सुंदर बाई गाणं कुणाचे माहित नाही. वसंतात यौवन होते नयनी माझकता. तिचं वर्णन केलेलं आहे. मासाळ्यांकडे बघतात आणि म्हणतात अलंकार अणवस्त्रभूषणी, लेऊन मानाने परत सासरी पाठ पाठविले तुझ शिवभोपाळाने. किती बिनधास्त राज्य, किती बिनधास्त. हे डोळे डॉक्टरकडून दुरुस्त होत नाही, ती एक दृष्टी असते. वर्तमान काळातला आपण बघतो, मी त्या विषयाला स्पर्श करत नाही. कोण होतास तू? कोण झालास तू? येतं का पाहता आपल्याला? आपल्याला ऐकता येतं का? आपल्याला स्पर्शाची जाणीव होते का? संवेदना आहेत का आपल्याकडे? सवय होते का आपल्याला? युक्त हार विहार संयुक्त चष्ट कर्मसु युक्त स्वप्नाय बोधस्य योगो भवती मुक्तः. आणि म्हणून आपण आपल्याला दुरुस्त करायचंय, आपण आपल्याला जिवंत ठेवायचंय. आहात तुम्ही जिवंत, कधी कधी मरत, तुमची नीतिमत्ता मरते, काही मरते, काही मरते. गोपाल कृष्णाचा शेवट झाला आणि धामाला गेले, त्यावेळेस कृष्णाने अर्जुनाला स्पर्श केला हाताला, शक्ती काढून घेतली सगळी. आता काम नाही त्याचं, आता नाही त्याचं काम. अर्जुना या सगळ्या बायांना घेऊन घरी पोहोचव त्यांना. भगवंताने धामाला गेले, अर्जुनाला खूप दुःख झालं, पण शक्ती काढून घेतली. गांधी धनुष्य हातामध्ये. पण जंगलातून चालत असताना जे आदिवासी लोक आहेत ना, त्यांनी हल्ला केला अर्जुनावर. सगळ्या बाया पळवलं. अर्जुनाकडे शक्ती राहिलेली नव्हती. कळता भाऊ थोडी झाली अर्जुनाला. शक्ती नसली तर काय होईल? तुमच्याकडे शक्ती नाही तर काय होईल? विवेक शक्ती तुमच्याकडे नाहीये, शरीरातली शक्ती तुमच्याकडे नाही. आता नाही होईल मला. आता कोण आडवायलंय? आता कुठले आदिवासी आले तुमच्याकडे? तुम्ही शक्तीहीन झालेला आहात. कोण आला तुमच्याकडे? आलंय. कोण आलंय? आलंय. कोण आलं? मोबाईल नावाचा एक डब्बा आला, तो तुमच्या खिशामध्ये आहे. त्यांनी तुमची शक्ती हरवून केली, झोप खराब केलेली तुमची. तुमची नीतिमत्तेची शक्ती निघून गेली, चांगलपणा निघून गेला तुमचा. तुमच्यातली माणुसकी गेली. तो वाईट आहे, मला त्याच्या विरोधात बोलायचं नाही. चांगला आहे तो. कुठलीही गोष्ट चांगली आहे, कुठलीही गोष्ट वाईट आहे. वाईटात चांगलं, चांगल्यात वाईट पाहण्याची दृष्टी आम्हाला कृष्णाने दिलेली आहे. आई बाप दूर गेले, मित्र भेटला, बोलणं बंद झालं. तो त्याच्या मोबाईल, हा याच्या मोबाईलवर.
वेळ वेळ किती वाया जातो, शक्ती संपत चालली. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ जो संभाजी कावजी होता ना, 45 किलोची तलवार हातात उचलायचा आणि गरगा फिरवायचा. मुलीचे आई वडील विचारतात, मुलाकडे जमीन किती आहे तुम्हाला? कशाला रे जमीन? करायची ताकद नाही, तुमच्या शक्ती हरण झाली. त्याच्या मनगटामध्ये जीव होता आणि तुमच्या अंगठ्यामध्ये जीव नाहीये. ते कळतात तुम्ही अडाणी माणसं. जीव नाही याचं कारण की पुणे आणि मुंबईचे सगळे भैया लोक जर हाकलून दिले ना, एका माणसाने सांगितल्याप्रमाणे म्हशीचं दूध काढायला कोणी नाही तुमच्याकडे. अजिंठा वेरूळ लेणी तयार झाली ना, हातोडीने तयार केली, कुठला मशिनरी नव्हती. 1 क्विंटल 20 किलोचं ओझ वरून येणारा माणूस मी बघितलाय माझ्या लहानपणी. वर म्हणजे कुठे? गडीवरच्या पायऱ्या नीट असतात का? शक्ती संपली तुमची. रात्रभर जागरण, मोबाईल रात्रभर जागरण. तुम्ही तुमची श्रीमंती ओळखली नाही. मोबाईल पेक्षा तुम्ही 1000 पट श्रीमंत आहात. 1000 पट श्रीमंत आहात, 1000 पट बुद्धिमान आहात तुम्ही. मग कारखान्याला विनंती केली आम्ही की 1 क्विंटल 20 किलोचं नाही जमत हो, 50 किलोची गोणी काढली. म्हणजे 50 किलो सुद्धा जड चालले हो. 30 किलोची काढली, आता 20 किलोची गोणी आहे. 50 वर्षानंतर फक्त गाय छाप तंबाखूच्या पुढे एवढीच गोणी राहील आणि एवढाच माणूस राहील. शक्ती तुमची कोण खर्च करताय? तुमचं टेन्शन, तुमची वागणूक, तुमचा आहार, तुमचा विहार. आणि म्हणून धर्म शब्दाचा अर्थ आहे धूत धारयती पोषयती. जो तुमचा आहार तुमचं पोषण करतो तो धार्मिक आहार आहे. जो तुमचा विहार तुम्हाला पोषक आहे तो धार्मिक विहार आहे. जो उच्चार तुमचा लोकांचं पोषण करणार आहे तो धार्मिक उच्चार आहे. धार्मिक आचार, धार्मिक विचार. तुम्हाला इकडे जावं लागेल. वैचारिक खाद्य तर खायलाच मिळत नाही आपल्याला आता. तुम्हाला श्रीमंत होण्याच्या खूप जागा आहेत, खूप जागा आहेत. तुम्ही खबर गरीब राहता. दारिद्र्य का राहता तुम्ही? 150 रुपये महिन्याने पेट्रोल पंपावर काम करणारा धीरूभाई अंबानी जागा बदलतो, मोठा होतो ना तो. तुमच्यातली इच्छाशक्तीमध्ये चुंबकत्व आहे, तिला जागा करण्याचा प्रयत्न करा. म्हणून पुन्हा पुन्हा जिवंत व्हा. मरतो, पुन्हा पुन्हा झोप येते, परत जागा होतो ना आपण. पुन्हा पुन्हा जिवंत व्हा. एक एक गोष्ट मरत राहते, पुन्हा पुन्हा ताकद लावाने जिवंत व्हा. स्वयंदास्य तपस्विनाम स्वामींचं एकच सूत्र आहे. मुळामध्ये ते सूत्र असं आहे की स्वयंदास्य दरिद्रस्य, स्वयंदास्य नृपस्याचं, स्वयंदास्य गुरुर्नयम, स्वयंदास्य तपस्विनम. आता मी असं जेव्हा म्हणेल का की स्वामींनी त्या श्लोकातला चतुर भाग उच्चारलेला आहे. आमचे लोक म्हणतील स्वामी इतके लहान होते का, बाहेरून येत होते का? मी स्वामींना मोठं करतोय. दुसऱ्याचं घेण्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो. भीमा तुझ्यामुळे मी म्हणालो, मला बरं वाटलं. ते सगळ्या उणीवा दूर करणारी ती शक्ती मला त्या गीतामध्ये वाटली. हा श्लोक बाहेरचा आहे. स्वामींनी आता फक्त एक चरण घेतलंय, स्वयंदास्य तपस्वी. तपस्वी कमी होत चालली आपल्यामध्ये. तपस्यांची गरज आहे आपल्याला. तुमची शेती बिहारच्या लोकांनी करावी, युपीच्या लोकांनी करावी, एमपीच्या लोकांनी करावी. तुमच्या लोकांनी काय करावं? काय छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, काय इतिहास सांगताय तुम्ही? तुमच्या मुलांबद्दल सांगा ना. मृत अवस्थेकडे चाललेले आहेत ते, त्यांना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करा. चांगल्या सगळ्या ठिकाणी विखुरले पहा. तुम्हाला ओवीनं म्हणताना गाणं म्हणता येतं, तसं गाणं केलं असेल तर
म्हणता येतं तुम्हाला. एक मुलगा एक गाणं म्हणत होता, मी ऐकलं पाठ बी केलं थोडस, ते ध्रुपद पाठ केलं. घुंघरू की तरह बजता ही रहा हूं मैं. अरे म्हटलं देवाचं भजन म्हण, आरती म्हण, काय तो म्हणजे मी काय म्हणतो तेच तर म्हणतोय. अभंगामध्ये पश्चाताप व्यक्त केले, मी तेच तर करतोय. मी कोणाच तरी अधीन आहे, मला वापरून घेता येत लोक. कभी इस पग पर कभी उस पग पर बजता ही रहा हूं मैं, घुंघरू की तरह बजता ही रहा. कधी याच्या ताब्यात, कधी त्याच्या ताब्यात, कधी निजामाच्या ताब्यात, कधी मुघलाच्या ताब्यात, कधी. मी कोण आहे, कोण आहेस तू? मृतावस्थेला चाललेला आहेस तू, मरणाकडे चाललेला आहेस तू, तुझ्या जिवंतपणा संपलेला आहे. सम्राट आहे तू, सम्राट. भिकार नाही तू, भिकार नाहीये तू. जगात सगळ्यात श्रीमंत तुझ्या शरीरामुळे, तुझ्या बुद्धीमुळे, आणि काही लागत नाही. इथून तुझी उन्नती झाली पाहिजे. पळू चक्रधर स्वामी या गोष्टीला उद्धार शब्द वापरतात, तुम्ही सुधार वापरता. सुधार शब्दाला परतीचा प्रवास आहे. आदर्श गाव झालं, नेहमी आदर्श राहणार नाही. स्वच्छता अभियान झालं, ठीक आहे, परत खराब होणार. सुधार हा शब्द परतीच्या प्रवासावाचक आहे, आणि उद्धार परतीचा प्रवास नाही, तो तसाच राहणार आहे. सिनेमातलं गाणं म्हटलंय, परत एक म्हणतो आणखी. मला वावडा नाही, जे चांगले नाही ते कुठल्याही स्वरूपात असतं. भांडणाचं वर्णन केलं, इतकं गोड वाटलं मला. एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाहने बोलो, एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी, एक राधा. श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाहने बोलो, एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जिसे प्रभु तुम अंतर्या, यामी प्रभु तुम अंतर्या. दया करो, दया करो हे स्वामी, प्रभु तुम अंतर्या. राधा जिसे खो पलती है गोविंद, मीरा तब बिठाया. एक मुरली एक घायल, एक पगली एक पायल, अंतर क्या दोनों की चाहने बोलो, अंतर क्या दोनों की चाहने बोलो, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी, एक प्रेम दीवानी, एक. दर्श दीवानी. मला याच्यातला दोष दाखवा तुम्ही या गाण्यात. काय चुकले विचार. दोन रस्त्याना चाललेले आहेत मीरा आणि राधा. काय शब्द रचना हो. एक हार न मानी, एक जीत न मानी. इथंही प्रेम आहे, तिथंही प्रेम आहे. काय
कवीचं सामर्थ्य आहे, शब्दांचं सामर्थ्य आहे ते तुमच्या भजनात असेल, ते गाण्यात आहे, कुठेही आहे ते अभंगामध्ये आहे, ते ओव्यांमध्ये आहे आणि तुम्हाला जिवंत करणार आहे. एखाद्या कवीची कविता ऐकल्यानंतर तुम्ही एकदम वा म्हणता ना, तो जिवंतपणा, हे वा खूप महत्वाचा आहे. फार मोठा अभिप्राय नाही तो, एक पॅरेग्राफ नाहीये, एक पुस्तक नाही, काही नाही, फक्त वा. जगन्नाथ महाराज पवार म्हणून एक मोठे कीर्तनकार वरती वारकरी संप्रदायाचे, त्यांचं माझं स्नेह होतं. वाचा गेली त्यांची, कॅन्सर झाला, बोलता येत नव्हतं, पाठी होती लिहित होते. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बुद्धिमान कीर्तनकार. दौलताबाद होते, भेटायला गेलो मी. गेल्यानंतर बसलो, म्हटलं अण्णा तब्येत कशी? बोलण्यासाठी वाचाच नाहीये, लेखणीचा आधार घेतला. मला अण्णा एक मला प्रश्न विचारायचा की ज्ञानदेव म्हणे सुखिया झाला, हा जो अभंग आहे त्यांचा, त्याच्यामध्ये सुखिया शब्दाला आहे, त्याची व्युत्पत्ती मला सांगा. पाठी घेतली हातामध्ये आणि त्यांनी लिहिलं, हा शब्द खूप गोड आहे, याची व्युत्पत्ती करू नका. निरोगी माणूस आहे, त्याची तपासणी करू नका असं म्हटल्यासारखं होतं ते. त्याच्या मुळाशी जाऊ नका. परत ते गोळलेले आणखी, हा गोड शब्द फक्त ज्ञानेश्वरीत आहे. मी म्हटलं अण्णा, ज्ञानेश्वरीच्या अगोदर तो शब्द आलेला आहे. असं केलं तर शब्दे विन संवाद. म्हणलं लिळाचे नित्रत आहे. म्हटलं अज्ञानाचे नि प्रसादे हा जन सुखिया होऊ नये असे. त्यावेळेस त्यांनी असे दोन बोट, आजही मला ते दिसतात, अंगावर काटा येतो माझ्या. दोन बोटांनी भेटले, दोन संप्रदाय भेटले आणि असा शब्द ज्ञानेश्वरीत आहे, आपल्या लीळा चरित्रात आहे. याची त्यांना कल्पना नसण्याचं कारणच नव्हतं, कारण तो ग्रंथच त्यांच्याकडे गेलेला नाहीये. पण जेव्हा कल्पना मिळेल, ज्ञान बदललं की क्रिया बदलते, तुमचे अनुभव बदलतात, सगळं बदलतं. माझ्याकडे कॅमेरा नव्हता तो फोटो काढायला. असं बोट, पोटाचा विचार नंतर करा, डोक्याचा विचार नंतर करा. बोट एकत्र येतात ना आणि त्याच्यातून तो एक असा आवाज येतो, वा. उच्चारलेला नसतो पण वा असा आवाज येतो. हे सामर्थ्य आहे. आणि म्हणून इतर संप्रदायामध्ये महानुभावांमध्ये सेतू निर्माण व्हावा असं मला वाटतं. आपण त्यांना समजून घ्यावं, त्यांनी आपल्याला समजून घ्यावं. आपण ज्ञानेश्वरी वाचावी. साम्यक येते तुम्हाला सांगतो मी. चक्रधर स्वामींनी माणसाला पहिल्यांदा महात्मा म्हटलं, हा मनुष्य गौरव दिन आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अशाच प्रकारची भाषा आहे त्यांची. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. तुम्ही महादेवाच्या मूर्ती. श्रोत्यांना वेड समजा आणि बोला. तुम्ही मार्गदर्शन करताय, चुकीचं करताय, त्यांना तुम्ही प्रभू समजा, ईश्वर समजा. सांगता येत नाही, माझ्यापेक्षा एखादा चांगलं बोलणारा तुमच्यात असेल, माझ्यापेक्षा चांगला अभ्यास असणारा तुमच्यामध्ये असेल. काय भाषेचा गौरव, कमाल आहे की नाही. स्वामी माणसाला दुरुस्त करत राहतात, एक एक गोष्ट दुरुस्त करतात. ज्ञानेश्वरी ही दुरुस्त करत राहतात. स्वामींच्या लीळा वाचा, त्यातले हेतू लक्षात घ्या, सूत्र लक्षात घ्या, सूत्राची पार्श्वभूमी लक्षात घ्या. काही गरज नाही, सूत्र सांगितलं की काही सांगायची गरज नाही. मूर्ती प्रकारच्या ओव्या सांगितल्याला सूत्र सांगू नका तुम्ही. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवती श्रोतोमुखम अस्तोभ अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदो. छोटस वाक्य, चमकदार वाक्य. हे ईश्वराचे सूत्र, त्याचे पुत्र आहेत, तुमचे मित्र आहेत, तुम्ही त्यांना सांभाळा, ते तुम्हाला सांभाळतील. सूर्यबिंबासारखं ज्ञानेश्वरी म्हणते,
छोटस आहे पण घराला उजळून टाकत, असं सूत्र आहे. चैत्र महिन्यामध्ये खूप ऊन पडतं, पण गवत पेटत नाही, गवताची गंधी नाही पेटत, कडबा पेटत नाही. पण विशिष्ट कोणामध्ये सूर्यबिंब एकत्र केलं ना छोटस असतं, विशिष्ट कोणामध्ये जर पकडल्यानंतर कागद पेटतो, गवत पेटत, सगळी ऊर्जा एक ठिकाणी आलेली असते. हे सूत्र वाङ्मय मराठीमध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींपासून सुरू झालेलं आहे. या अगोदर होतं पण ते संस्कृतामध्ये होतं. हे स्वामी सांभाळले पाहिजे. आणि देवधर्म मोक्ष याच्या अगोदर तुमच्या घराचा, तुमच्या याचा विचार करा ना हो. तुम्हाला घरातून मंदिराकडे जाण्यासाठी घराला अगोदर मंदिर बनवा ना तुम्ही, सुंदर मंदिर बनवा. बोलण्यात फरक करा हो, बोलण्यानं बिघडतं ना. दोन गोष्टी आहेत तुम्हाला, प्रवचन संपल्याबरोबर तुम्हाला आनंद वाटेल त्या बंद जर केली तर फक्त जळू नका, तुमचं अर्ध जीवनातलं दुःख कमी होऊन जाईल. जळणं बंद करा, म्हणजे पाण्याचं शिका. शेजारची बिल्डिंग उंच होते ना, पाण्याचं शिका, जळणं बंद करा. आणि दुसरं भांडणं बंद करा. खराब पेक्षा 1000 पट चलाक माणूस असला ना, भांडणं बंद केले की तुम्ही वाचाल. आणि उजळणं सुरू करा. उजळले याची न संगे मैळेला उजळे. किती सुंदर घर बनल हो तुमचं. सतर्क राहा. सतर्क राहण्यासाठी स्वामींनी ज्ञान सांगितलं, अनेकांनी सांगितलं वाचत जा. घरोघर कोकरकेच मागू नका. मी मागतो, मी ज्ञानेश्वरीकडे जातो, एखादा ओळीचा ठोकळा घेतो, मी कबीराकडे जातो, एखादा दोहा आणतो. भालेराव सरांनी मला कबीराचं पुस्तक दिलेलं आहे. तुकारामावर छान बोलले ते सगळे पिसवड त्यांचे वाचा ना, ऐका ना तुम्ही. चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, म्हणजे चांगलं पाहता आलं पाहिजे. विमूढानानु पश्यन्ते पश्यन्ते ज्ञान चक्षुष आहे. मूर्खाला पाहता येत नाही, ज्ञानाच्या दृष्टीने पाहावं. त्यांनी लिहिलेला कबीर, त्यांनी सांगितलेला तुकाराम आणि लीळा चरित्राची जी मांडणी केली ना त्यांनी अप्रतिम. आम्हाला दीक्षित माणसांनी करता नाही, कारण त्या रस्त्यातून ते आलेले आहे. आलं पाहिजे माणसाला. एवढंच दुरुस्त करायचंय तुम्हाला, खालचं काही दुरुस्त करू नका. डोळे दुरुस्त केले की तुमचं चालताना खाली चालायचं पायाने, पण रस्ता चुकणार नाही तुमचा, पाय वाकडे पडणार नाही, शब्द वाकडा पडणार नाही तुमचा. मेरे शाम के नयन बने हैं फूल कमल के, मंद मंद मुस्कान छपोरे. डोळे चांगले पापाची वासरा नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. अपवित्र वाणी नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा. नको माझा देवा स्त्रियांची संगती, जना तुम्ही माते उठविते. तुका म्हणे मुजा वघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी. सगळं मधुर आहे तुझं पाहणं चालणं. अरे वाकडा तिकडा झाला तरी रंग दे चुनेरे आम्ही म्हणतो. तू कसाही चालतो सभेला, कसाही. दधी मधुरम मधु मधुरम वृक्षा मधुरा तत्सुधापि मधुरैव. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसनम मधुरम दलितम मधुरम कलितम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम. कृष्ण माधुरी आहे तुझ्या जीवनामध्ये. कारखानाने याला दुरुस्त करायला. डोळ्याच्या चष्माबद्दल दृष्टी कशी करणार तुम्ही? दृष्टी, पाहण्याची दृष्टी खूप चांगले व्हाल. इथून पुढे चांगलं करा, खूप चांगले व्हाल. तुम्ही सुंदर असायला पाहिजे. म्हणजे नाक डोळे वगैरे हे सौंदर्य नाही, स्वभावाचं सौंदर्य. मुलगी पाहताना तुम्ही सुंदर पाहताना, मेकअप केलं ना, थोडस पाणी केलं टाकलं आणि त्याच्यावर ते गळून जातं. आणि सौंदर्य तुमच्या हातात आहे. कधीतरी म्हातारे होणार ना तुम्ही. स्वभावाचं सौंदर्य. स्वामी सीतेचं वर्णन करतात, प्रीती सीता बरवी, अशा अर्थाला बरवी. तिचं उठणं, तिचं बसणं, तिचं चांगलं, सीतेचं कौतुक केलेलं आहे ते. म्हातारी बाई सुंदर असते, खारक्यासारखी, ते झुरळ पडलेले असतात चेहऱ्यावर, पण स्वभावाचं सौंदर्य
आणि म्हणून तुमचे 15 वर्ष झाली मोटरसायकल आणली, आता ते विकून टाकायची, भंगारमध्ये फेकायची. 85 वर्षी म्हातारी आहे आपल्या घरामध्ये, आई आहे ती झाली का सेकंड हँड. सौंदर्य ते असतं की जे कधी शिळ होत नाही, प्रकाश कधी शिळा होत नाही. बुद्धाचं वचन आहे अत्त दीपो भव. नोकऱ्या बेकरीचा उल्लेख तुम्ही करता, चुकीचं बोलताय. माझी होणार आहे सगळं, मला कलेक्टर व्हायचंय, मला अमुक व्हायचंय, तमुक व्हायचंय. अत्त दीपो भव, प्रकाशमान हो. मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजळ, मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजळ, मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजळ. अंगणात झाड कैवल्याचे, कैवल्याचे. मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजळ, प्रकाश महत्वाचा. बस. ज्ञान मोचक किती छोट सूत्र आहे, पण तुम्हाला मोकळं करत ज्ञान. ज्ञान नाही तर आंधळे होते आपले लोक. 1 तास झाला असेल माझा अंदाज, झाला 1 तास झाला. आम्ही जिवंत आहो सांगा कसे म्हणावे, मन हे रिकामे आहे त्यातून काय द्यावे. सगळे संपले देवा, मी काय करू. देवा तुला भजाया जीवनात जीव नाही. हे भक्त देवाला म्हणतो काय करू, माझ्या जीवात जीव नाही. हा जिवंतपणा महत्वाचा आहे, आणि तो असा आहे की तो सगळ्यांना सांभाळून देणार आहे. जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जोहारी. जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जोहारी. तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा. तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा. जशी अपंगिता नाही जशी अपंगिता नाही, जशी घरी जोडली, जशी घरी जोडली. तुझी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जसे आपण दया करणे जय पुत्रासी, सांगणार आहे का बाळणपण बाई आणलेल्या बाईचं बाळणपण स्वामींनी केलं, काही संबंध नसताना. त्या नावानं एखादा दवाखाना काढा पंथामध्ये. ताप आलेला घोडख्याचा ताप अंगावर घेतला ते सांगा ना. येणारा येत नव्हता, जाणारा जात नव्हता, मध्ये सूत्रा नदी होती, तिथं पूल बांधला स्वामींनी पाहिला, हे सांगा ना. दया करणे जय पुत्रासी, दया 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 करणे जय पुत्रासी. त्याची दासा दासी, त्याची दासा दासी. हमने सांगू किती तेथे भगवंता कारंजले गांजले तशी म्हणे जो आपुले.
तेथेची जाणा देव तेथेची जाणा देव तेथेची जाणा एका सूत्रावर एक प्रवचन होतं, संगीत प्रवचन. आज जे सुचलं ते मी बोललो. यातला महत्वाचा गावाजवळ होताना पळे तो परतोल आहे. सुरुवात केली मी माझ्या पद्धतीने. सूत्रावर संगीत प्रवचन होतं, 15 दिवसाचं 20 दिवसाचं होतं. कशावरही प्रवचन होतं. वचनावर जो विस्तार करताना ते प्रवचन असतं, भाषण नसतं. भाषण तुमच्या मनात जे आहे तुम्हाला बोलायचं असतं. प्रवचनाचे तुम्ही अधिकारी नाही. पूर्वजांनी सांगितले ते तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून नामा म्हणे, तुका म्हणे, दुसऱ्याचं ऐकायला कीर्तनकार मी म्हणतो असं म्हटलं ऐकायला कसं रे ना. ते म्हणतात ते ऐकायला ते येत असतात. बाबांनी या ठिकाणी मला बोलवलं. सगळे संत म्हणते इथं विद्वान माणसं सगळे प्रवचनाला बसले. सरे आले प्रवचनाला. सरारी की तोडजोड पण येत असत. कारण कविता हा पर्यंत आपला नाही आहे. खाजगीत त्यांना मी लिहिलं कविता, ते दुर्लक्ष बी करतात, क्षमा बी करतात, परंतु जाहीररित्या ती पात्रता आपल्यामध्ये नाही आहे. थोडीशी सेवा करण्याची संधी दिली. 7 दिवस कार्यक्रम माझी उस्मानाबादला, त्यानंतर 7 दिवस आहे परभणी याच्याकडे बीडला कार्यक्रम आहेत. त्या कार्यक्रमात नेहमीचे संगीतकार असतात. हे बिचारे वेळोवेळी मिळाले, बरे मिळाले, चांगली साथ केली त्यांनी. मी पुस्तकं लिहिलेले, पुस्तकं सोबत आणलेले आहेत. झांजर आहे, माझे मार्गस्थ 2 भाग आहे, आत्मचरित्र पहिलं आणि दुसरं. बाकीचे पुस्तकं मी विकत आणलेले आहेत. सरांचे पुस्तकं घेत जा, वाचत जा. मुलांना शिकवा, शब्द तर शिकवा, अर्थ शिकवा आणि परमार्थ शिकवा. एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझी सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री भगवान चक्रधर स्वामी की जय. समोर गाडी आहे, तिथे पुस्तक विक्री आहे, पुस्तक विकत होतं.